नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजच्या दिवसाचे दिनविशेष आणि शुभमुहूर्त अशुभ वेळा तसेच 12 राशींचे भविष्य. आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026, ज्येष्ठ महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी दुपारी 12:24 पुढे नवमी. चंद्रराशी आहे मीन, 4:01 पुढे मेष रास आहे. रेवती नक्षत्र आहे दुपारी 4:01 पुढे अश्विनी नक्षत्र आहे. अतिगंड योग आहे दुपारी 12:27 पुढे सुकर्मा योग आहे. कौलव करण आहे दुपारी 12:24 पुढे तैतील करण आहे. आज राहुकाळ आहे 12:25 पासून 2:10 आज उत्तर दिशेला प्रवास करणे टाळावे. पाहूया आजच्या शुभाशुभ वेळा. पहिली शुभ वेळ आहे सकाळी 5:29 पासून ते 8:57 दुसरी शुभ वेळ आहे 10:41 पासून 12:25 तिसरी शुभ वेळ आहे 5:38 पासून 7:22 चौथी शुभ वेळ आहे रात्री 8:38 पासून रात्री 10:10 पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे सकाळी 8:57 पासून ते 10:41 आणि दुसरी अशुभ वेळ आहे 12:25 पासून ते 2:10 हा राहू काळ आहे, त्यामुळे ह्या वेळेस प्रवास करणे वगैरे टाळावे. आज उत्तर दिशेला प्रवास करणे टाळावे. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीस आज समतोल राहणारा दिवस असेल. वरिष्ठ कामाची दखल घेतील आणि कौतुकही करतील. नवीन ओळखीमधून लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक देवाणघेवाण करताना सावधगिरी बाळगावी. प्रकृती सामान्य राहील. सर्दी कफचा त्रास होऊ शकतो. दुपारी 4 वाजेपर्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या, म्हणजे आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान होणार नाही. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशी आजचा दिवस समतोल साधणार आहे. करिअरमध्ये यश आणि जबाबदारी मिळेल. नोकरीत नवीन संधी आणि पदोन्नती योग आहेत. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रकृती सामान्य राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बोलताना फक्त संयम बाळगावे. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीत आजचा दिवस संमिश्र असा असेल. व्यवसायात चातुर्याने नफा मिळवाल. नवीन प्रोजेक्ट मिळतील, पण मेहनत करण्याची तयारी ठेवा. वरिष्ठांशी वाद टाळावेत. आर्थिक स्थिती साधारण असेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आरोग्य सर्वसाधारण असेल. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीत आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. व्यवसायात मतभेद टाळा. सामंजस्याने निर्णय घ्या. व्यापारात चांगला नफा मिळेल. पैशाची आवक चांगली राहील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आणि नात्यात गोडवा राहील. आरोग्य उत्तम राहील. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीत आजचा दिवस करिअर आणि व्यापारात उत्तम योग देणारा आहे. नोकरीत बढती तसेच पदोन्नती नेतृत्व सिद्ध कराल. व्यापाराचा विस्तार करणे फायदेशीर असेल. आर्थिक लाभ होतील. नवीन गुंतवणुकीस चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवनात सुखशांती होईल. प्रकृती उत्तम राहील. सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीस आजचा दिवस यश देणारा असेल. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय कामास येतील. नवीन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण कराल. आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक असेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. धावपळ कमी करावी. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीत आजचा दिवस उत्तम असणार आहे. कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षेस अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. आरोग्य सामान्यपणे उत्तम राहील. जुने आजार बरे होऊ शकतात. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशी आजचा दिवस आपणास कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने फायदा होईल. आवक चांगली राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. कुटुंबातील जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण कराल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आरोग्याकडे फक्त लक्ष द्यावे लागेल. पुढची रास आहे धनुरास. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी येऊ शकतात. सहकार्यांशी गोडी गुलाबीत राहून कामे करावी. स्वतःचा मेहनतीवर आणि नियोजनावर विश्वास ठेवा. आर्थिक प्रगती होऊन आपल्याला नवीन मार्ग खुले होतील. मोठा निर्णय घेणे टाळावे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनातील मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीत आजचा दिवस उत्साही आणि यशाने भरलेला असेल. मेहनतीचे गोड फळ मिळेल. जुने व्यवहार मार्गी लागतील.
नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायाचा विस्तार करण्यास अनुकूल दिवस आहे. आर्थिक नियोजनांचा फायदा होईल. जोडीदारासमोर नात्यात गोडवा राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रकृती उत्तम राहील. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीत आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. साडेसाती असताना सुद्धा कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होतील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीत आजचा दिवस थोडा त्रासदायक असणार आहे. कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. संयम राखा. उत्पन्नात वाढ होईल. अतिविचार किंवा चिंता करण्याची स्थिती उद्भवू शकते. जोडीदारांसोबत संबंध गोड राहतील. अध्यात्माची मनःशांती मिळू शकाल. आजचा दिवस आपल्याला सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.